वाल्मिक कराडचा रुग्णालयामधला एक व्हिडिओ TV9च्या हाती लागलाय। वाल्मिक कराडवर सलग दुसऱ्या दिवशी ICU मध्ये उपचार सुरू आहेत। पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड दुसऱ्या दिवशीही बीड जिल्हा रुग्णालयातील ICU मध्ये भरती आहे। गुरुवारी मध्यरात्री 12:30 वाजता कराडला पोटदुखीचा त्रास होत होता। त्यानंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहातून रुग्णालयात करण्यात आली। वाल्मिक कराडचा रुग्णालयातला व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती लागलाय। वाल्मिक कराडला स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे। कराडची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी छातीचा CT स्कॅन करण्याबाबत सूचना केली आहे। तर त्यांच्या ॲडवाइसनुसार त्यांना छातीचा CT स्कॅन करण्यासाठी ॲडवाइस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे। तर त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल। त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल। डॉक्टर नक्की कोणत्या तपासण्या करत आहेत? सुटून जायचं ऑपरेशन सुरू आहे का असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे यांनी या संदर्भात शंका उपस्थित केली आहे। डॉक्टरांसह कोण डॉक्टर आहे तिथं ते काल बाईट देत होता त्याच्यासह सगळ्या चौकशा होणं गरजेचं आहे। का आरोपीला सुटून जाण्यासाठी तिथं काही षडयंत्र रचलं जातं दवाखान्याच्या माध्यमातून? आरोपींना ICU मध्ये सांभाळताय काय? जेलमध्ये सांभाळा ना। तुरुंगात असताना भुजबळांना जशी छातीत कळ यायची तशी आता कराडला येत असेल अशी टीका दमानिया यांनी केली आहे। तर कराडला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे। आपण बघितलं वाल्मिक कराड यांना पण पहिल्याच दिवशी न्यायालयीन कोठडी दिली, रात्री ते हॉस्पिटलमध्ये दाखल होतात। आता तर काय म्हणे ICU मध्ये ठेवलंय त्यांना। हे सगळे थेर आहेत, दुसरं काही नाही। आणा इथे आर्थर रोडला आणि ठेवा इथे JJ मध्ये त्यांना। दरम्यान ज्यांना भावनाच नाहीत त्यांच्या भावनेचा विचार करायचा नाही, कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे। यावर विचार करणं चुकीचं वाटतंय की यांना भावनाच नाहीत, तर यांच्या भावनेचा आपण विचार करायला नाही पाहिजे। पण जेवढी कठोरात कठोर यांना जेल करणं होईल किंवा जे शासन करणं होईल तेवढं ते शासनाने करावं। सगळे पुरावे समोर येत आहेत रोज।